एडवर्ड जेनर 1739 ते 1823 हे इंग्लंडमधील वैद्यकीय शास्त्रज्ञ होते आणि त्यांना लसींचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी देवी, स्मॉलपॉक्स या प्राणघातक रोगाविरुद्ध पहिली यशस्वी लस विकसित केली. जेनर यांनी असे निरीक्षण केले की गायींच्या देवीचा काउपॉक्स संसर्ग झालेल्या दुधवाल्या स्त्रियांना देवी होत नाही. या निरीक्षणाच्या आधारावर 1796 साली त्यांनी एका मुलाला गायीच्या देवीची लस दिली आणि नंतर सिद्ध केले की तो मुलगा देवीपासून सुरक्षित राहिला. या महत्त्वपूर्ण शोधामुळे आधुनिक प्रतिकारशास्त्राचा इम्युनॉलॉजी पाया घातला गेला आणि जगभरातील कोट्यावधी लोकांचे देवीची लस ही जगातील पहिली यशस्वी लस होती. ती 1796 साली एडवर्ड जेनर यांनी विकसित केली. या लसीमध्ये गायीच्या देवीचा विषाणू वापरण्यात आला होता, जो देवीच्या विषाणूसारखा असला तरी कमी धोकादायक होता. या लसीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देवीविरुद्ध संरक्षण तयार करू शकली. व्यापक लसीकरणामुळे 1980 साली जागतिक आरोग्य संघटनेने देवीचा रोग पूर्णपणे नष्ट झाल्याचे जाहीर केले.